आणि यानंतर आपण बघणार आहोत या संपूर्ण 2022 मधल्या महत्त्वाच्या घडामोडी। पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर असताना फिरोजपूर इथल्या उड्डाण पुलावरती त्यांचा ताफा हा अडकला होता। पंजाबच्या शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला। या प्रकारामुळे मोदींच्या सुरक्षेत त्रुटी असल्याची चर्चा सुरू झाली होती। या काही राष्ट्रीय घडामोडी आपण बघतोय। 22 फेब्रुवारी रोजी 3 राफेल लढाऊ विमानं ही फ्रान्सहून भारतात पोहोचली। त्यामुळे भारताकडे असलेल्या राफेल विमानांची संख्या आता 35 इतकी झाली आहे। 5 फेब्रुवारी रोजी कर्नाटक सरकारनं महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यावरती बंदी घातली। त्या विरोधात हायकोर्टात 2 याचिका दाखल करण्यात आल्या। अनेक ठिकाणी वादानं हिंसक वळण सुद्धा घेतलं। त्याचे पडसाद देशभरात उमटले। जगभरातून भारतावर टीका सुद्धा झाली। भारताच्या लष्कर प्रमुखपदी जनरल मनोज पांडे यांची नियुक्ती झाली। 30 एप्रिल रोजी त्यांनी पदाची सूत्र स्वीकारली। जनरल मनोज नरवणे यांच्या निवृत्तीनंतर पांडे लष्कर प्रमुख बनले। 16 मे रोजी आसाममध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली। 7 जिल्ह्यांमध्ये 57,000 लोकांना पुराचा फटका बसला। 222 गावं पुराच्या पाण्याखाली गेली। 10,000हून अधिक हेक्टरवरच्या पिकं पाण्याखाली गेली। एक मोठं नुकसान या पुरात झालं होतं। काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी मे महिन्यात काँग्रेसचा हात सोडला। ते काँग्रेसच्या G23 या नाराजांच्या गटातले एक नेते होते। जूनमध्ये त्यांनी अपक्ष म्हणून राज्यसभेचा अर्ज भरला। त्यांची बिनविरोध निवड सुद्धा झाली। मार्च 2022 मध्ये गुजरात, हिमाचल प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या। गुजरात, गोवा, उत्तर प्रदेशात भाजपला यश मिळालं। पंजाबमध्ये आपनं सत्ता मिळवली, तर हिमाचलमध्ये काँग्रेसनं विजय मिळवला। 25 जुलै रोजी देशाच्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी सूत्र स्वीकारली। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मुर्मूंना 64.7% मतं मिळाली। राष्ट्रपती बनण्याआधी मुर्मू झारखंडच्या राज्यपाल होत्या। दहा जुलै रोजी एक्सप्रेसच्या खाजगीकरणासाठी सरकारनं पहिलं पाऊल उचललं। दिल्लीहून लखनौला जाणारी तेजस एक्सप्रेस ही देशातील पहिली खाजगी रेल्वे ठरली। कोइंबतूर ते शिर्डी ही पहिली खाजगी रेल्वे ताशी 200 किलोमीटर वेगाने धावली। जुलै 2022 मध्ये मुंबईसह 18 महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षण रखडलं। सुप्रीम कोर्टानं ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल केली। त्यानंतर कोर्टानं एम्पिरिकल डेटा सादर करण्याचे निर्देश दिले। 17 जुलै रोजी भारताच्या कोविड लसीकरण मोहिमेनं 200 कोटी डोस देण्याचा टप्पापत्र सोनिया गांधींना पाठवण्यात आलं। त्यात पक्ष नेतृत्व आणि पक्ष संघटनेतील बदलांसंदर्भात मागणी करण्यात आली होती। त्यानंतर गांधी निष्ठावान आणि बंडखोर असा वाद वाढत गेला। पक्षातील G23 या गटातील नेत्यांचा राहुल गांधींच्या कार्यपद्धतीला प्रामुख्याने विरोध होता। सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशपदी उदय लळित आणि त्यांच्यानंतर धनंजय चंद्रचूड यांची नियुक्ती झाली। NV रमणा निवृत्त झाल्यानंतर 27 ऑगस्ट ते 8 नोव्हेंबर या कालावधीत लळित सरन्यायाधीशपदी होते। त्यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी सरन्यायाधीश पदाची सूत्र स्वीकारली। 2022 रोजी बिल्किस बानो अत्याचार प्रकरणातील दोषींना दिलासा मिळाला। या प्रकरणातील 11 दोषींची मुक्तता करण्यात आली। ऑगस्ट 2022 मध्ये बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मित्रपक्ष भाजपची साथ सोडली आणि राष्ट्रीय जनता दलाला सोबत घेत बिहारमध्ये सत्ता स्थापन केली। या नव्या सरकारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी कायम राहिले, तर उपमुख्यमंत्रीपदी लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांची निवड करण्यात आली। 28 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या नोएडातील एपेक्स आणि सीएन हे 2 बहुमजली ट्विन टॉवर पाडण्यात आले। काही बेकायदेशीर गोष्टींमुळे हे टॉवर पाडून टाकावेत असे आदेश अलाहाबाद हायकोर्टानं दिले होते। सुप्रीम कोर्टानं हा निकाल कायम ठेवला।
3700 किलो स्फोटकं वापरून अवघ्या 9 सेकंदामध्ये हे टॉवर जमीनदोस्त करण्यात आले. आठ सप्टेंबर रोजी दिल्लीतल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं. यावेळी प्रसिद्ध राजपथाचं नाव बदलून कर्तव्य पथ असं करण्यात आलं. 2 सप्टेंबरला INS विक्रांत या युद्धनौकेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलावरण झालं. या नौकेची बांधणी केरळ इथल्या कोचीन शिपयार्ड इथे करण्यात आली. भारतात बनवलेली ही पहिली विमानवाहू युद्धनौका आहे. 17 सप्टेंबरला नामिबियातून काही चित्ते भारतात आणण्यात आले. भारतातून चित्ते नामशेष झाल्यानं हे नामिबियातले चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणून सोडले. या चित्त्यांवर CCTV कॅमेरे आणि ड्रोनद्वारे लक्ष ठेवलं जातं. 2 ऑक्टोबरला देशात बहुप्रतीक्षित अशा 5G सेवेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, वाराणसी या शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध होती. टप्प्याटप्प्यानं याचा विस्तार सुद्धा देशभर केला जाणार आहे. गुजरातच्या मोरबी इथल्या मच्छू नदीवरच्या केबल पूल अचानक कोसळला. यात पुलावरील 135 जणांचा मृत्यू झाला. 140 पेक्षा जास्त वर्ष जुना असलेला हा पूल नुकताच दुरुस्त करण्यात आला होता. दिल्लीतल्या श्रद्धा वालकर हत्याकांड उघड झालं आणि अवघा देश हादरून गेला. श्रद्धा वालकरची तिच्या लिव्ह इन पार्टनर आफ्ताब पुनावालानं अतिशय निर्घृणपणे हत्या केली. तिचे 35 तुकडे दिल्लीच्या विविध भागात फेकण्यात आले. या हत्याकांडानंतर लव जिहादचा मुद्दा ऐरणीवर आला. महाविकास आघाडीच्या सत्तेचा सारीपाट उलथवून लावणारं एकनाथ शिंदे यांचं बंड जून महिन्यात घडलं. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या नंतर एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले. आधी सुरत, मग गुवाहाटी करत 50 आमदारांसह त्यांनी फडणवीसांना सोबत घेऊन नवं सरकार स्थापन केलं. 30 जून रोजी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 28 ऑक्टोबर 2022 रोजी शिंदे फडणवीस सरकारनं वैद्यकीय शिक्षण मराठीतून देण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भाषेची अडचण येऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातल्या गावांवर हक्क सांगितला आणि पुन्हा एकदा सीमावादाची ठिणगी पडली. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिंदे, फडणवीस आणि बोम्मईंची एकत्रित बैठक घेत कोर्टाचा निकाल लागेपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचं आवाहन केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. विरोधकांनी सरकारला घेरत राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली. महाविकास आघाडीनं भायखळा ते CST असा आक्रोश महामोर्चाही काढला. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, आंबेडकर, भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवल्या असं वादग्रस्त वक्तव्य केलं. या विरोधात मोठ्या प्रमाणात राज्यभरात निदर्शनं झाली. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक सुद्धा करण्यात आली. साताऱ्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीभोवती तसंच परिसरातल्या विनापरवाना बांधकाम पाडण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिले. त्यानंतर आठवड्याभरात हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं. 1 डिसेंबरपासून भारताकडे G20 देशांच्या गटाचं अध्यक्षपद आलं. पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या अंतिम शिखर परिषदेत 43 राष्ट्रप्रमुखांचं आतापर्यंत सर्वात मोठे प्रतिनिधी मंडळ सहभागी होणार आहे. 2022 मध्ये जगाची लोकसंख्या ही 2022 मध्ये 800 कोटींवर पोहोचली. 1959 नंतरच्या 40 वर्षामध्ये जगाची लोकसंख्या दुप्पट झाली. या अंदाजानुसार 2057 पर्यंत जगाची लोकसंख्या ही 1000 कोटी होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक लोकसंख्या
चीनची असून भारत दुसऱ्या तर अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. 22 फेब्रुवारी रोजी रशिया युक्रेन युद्धाला तोंड फुटलं. 300 दिवसानंतरही हे युद्ध सुरूच आहे. यात हजारो जण ठार झाले. भारतावर याचा मोठा परिणाम झाला. दोन्ही देशात वैद्यकीय शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी मायदेशी परतले आणि त्यांचं भवितव्य अधांतरी आहे. बारा एप्रिलला पाकिस्तानमध्ये सत्ता पालट होऊन शहबाज शरीफ यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. तर इम्रान खान यांच्या विरोधात दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात आली. यंदा अमेरिका आणि युरोपमधील देशांनी उष्णतेच्या लाटा अनुभवल्या. जर्मनीतील हॅम्बर्गमध्ये जुलैमध्ये पहिल्यांदाच तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवलं गेलं. ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच तापमान 40 अंशांवर गेलं. फ्रान्स, ग्रीस, पोर्तुगाल, स्लोव्हेनिया आणि स्पेनमधील जंगलं उद्ध्वस्त झाली. 20 ते 50 हजार जणांनी यात जीव गमावला. 8 जुलै रोजी जपानमध्ये माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची वयाच्या 67व्या वर्षी निवडणूक प्रचाराच्या दरम्यान हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. एक गोळी त्यांच्या गळ्यात आणि दुसरी छातीत लागली. शिंजो आबे यांचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला. गोळीबार करणाऱ्या 41 वर्षीय आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली. 9 जुलैला भारताचा शेजारी देश श्रीलंकेमध्ये संतप्त नागरिकांनी राष्ट्रपती भवनमध्ये घुसखोरी केली. महागाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी राष्ट्रपती, पंतप्रधानांसह लोकप्रतिनिधींच्या घराकडे आपला मोर्चा वळवला. त्यामुळे राष्ट्रपतींसह अनेक मंत्र्यांना अक्षरशः पळ काढावा लागला. तैवान हा आपलाच भाग असल्याचा चीनचा दावा आहे. तर तैवान स्वतःला स्वतंत्र देश मानतो. तैवानला अमेरिकेचा पाठिंबा मिळाल्यानंतर तर चीन तैवानवर अधिक खार खाऊन आहे. अमेरिकन प्रतिनिधी गृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी तैवानच्या दौऱ्यावर येणार असल्याचं कळल्यानंतर चीननं इशारे देणं सुरू केलं. पण त्याला भीक न घालता पेलोसी यांनी 2 ऑगस्ट रोजी तैवानचा दौरा केला. तेव्हा चीनची 20 लढाऊ विमानं तैवानमध्ये घुसली होती. 12 ऑगस्ट रोजी सलमान रश्दी या प्रसिद्ध लेखकावर न्यूयॉर्कमध्ये कट्टरतावाद्यानं हल्ला केला. द सॅटॅनिक वर्सेस या त्यांच्या कादंबरीतील इस्लाम विरोधी टिप्पणीमुळे ते वादात सापडले होते. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. इराणमध्ये हिजाब सक्ती विरोधात प्रदीर्घ आणि उग्र आंदोलन करत इराणी महिलांनी सरकारला नमतं घ्यायला भाग पाडलं. 13 सप्टेंबर रोजी 22 वर्षाची महसा अमिनीला हिजाब योग्य प्रकारे न घातल्यानं संस्कृती रक्षकांनी मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर इराणमध्ये आंदोलनाचा वणवा पेटला. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं 18 सप्टेंबरला वृद्धापकाळानं वयाच्या 96व्या वर्षी निधन झालं. त्या ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर 7 दशकं विराजमान होत्या. 1952 साली वयाच्या 25व्या वर्षी त्या ब्रिटनच्या महाराणी बनल्या. महाराणींच्या मृत्यूनंतर प्रिन्स चार्ल्स यांना राजा बनवण्यात आलं. ज्या इंग्रजांनी भारतावर अनेक वर्ष राज्य केलं त्यांचं नेतृत्व ऋषी सुनक यांच्या रूपानं भारताकडे आलं. 24 ऑक्टोबर रोजी ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे सुनक यांची निवड झाली. ब्रिटनच्या इतिहासात पहिल्यांदाच एका कृष्णवर्णीयाची या पदावर नियुक्ती झाली. त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती या इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांच्या कन्या आहेत. 2 नोव्हेंबर रोजी टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क ट्विटरचेही मालक बनले. ही साईट ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सीईओसह अनेक अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. खातेदार पडताळणीची ब्ल्यू टिक, पत्रकारांचे खाते निलंबित करणं असे अनेक वादग्रस्त निर्णय त्यांनी घेतले. 9 डिसेंबर रोजी चीनच्या सैनिकांनी अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरील तवांग क्षेत्रात यांगत्सेमध्ये घुसखोरी केली. मात्र भारतीय सैनिकांनी त्यांना पिटाळून लावलं. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं यावर्षी एकूण 61 पदकं पटकावली. त्यात 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदकं होती. महिला T20 क्रिकेट स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई झाली. जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत निखत झरीनं सुवर्ण पदक पटकावलं. जागतिक वेट लिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानूनं रौप्य पदकाची कामगिरी केली. 2022 या वर्षात द काश्मीर फाईल्स या चित्रपटानं सर्वाधिक 397 कोटींची कमाई केली. तर दृश्यम 2नं 340 कोटींची कमाई केली. तर बिग बजेट
शमशेरा, सम्राट पृथ्वीराज, लालसिंग चड्ढा दणकुनाट आपटले. 2022 या वर्षात बॉलिवूडमधील अनेक चर्चेतल्या जोड्यांनी लग्नगाठ बांधली. 14 एप्रिलला आलिया रणवीरचा विवाह सोहळा पार पडला. 6 ऑक्टोबरला रिचा चड्ढा आणि अली फजलचा शाही विवाह सोहळा झाला. तर 17 फेब्रुवारी रोजी फरहान अख्तरनं शिबानी दांडेकरशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर अवघ्या 7 महिन्यात आलिया भट्टनं मुलीला जन्म दिला. रणबीर आणि आलियाच्या लाडक्या लेकीला राहा असं नाव देण्यात आलं. अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजाच्या घरी लेकाचं आगमन झालं. त्याचं नाव वायू ठेवण्यात आलं. अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर आईबाबा झाले. त्यांनी आपल्या मुलीचं नाव देवी असं ठेवलं. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं 6 फेब्रुवारी रोजी निधन झालं. त्यांच्या जाण्यानं जगविख्यात असलेला स्वर देशानं कायमचा गमावला. तर हा होता 2022चा हा मागोवा. तुम्हालाही झरझर असं सगळं वर्ष मागे गेल्याचं आणि ह्या सगळ्या बातम्या तुम्ही या टेलिव्हिजनवर बघितल्याचं तुम्हाला नक्की आठवलं असेल. निरोप देऊया 2022ला, स्वागत करूया 2023चं आणि बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक.